अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला आणि नवीन सेवेला सुरुवात करूया। तर बघा, बऱ्याच वेळेस आपण स्वामी महाराजांची खूप सारी सेवा करतो आणि आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी आपण स्वामी महाराजांचे 11 गुरुवार करतो, 21 गुरुवार करतो, 108 गुरुवार करतो, तसेच 51 गुरुवार करतो। असे बरेचसे आपण गुरुवार करतो, पण काही कारणामुळे आपली ही इच्छा पूर्णच होत नाही। मग असं का होतं? आपण खूप सारी सेवा करतो पण आपल्या इच्छा ह्या पूर्णच होत नाहीत। मग आपण वेळात वेळ काढून आपण स्वामी महाराजांची सेवा करत असतो, तरी पण आपल्या इच्छा ह्या पूर्ण होत नाहीत। मग तुमच्या 11 गुरुवार करून 21 गुरुवार करून जरी सेवा करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही या 3 गुरुवारचे व्रत नक्की करून बघा खूप म्हणजे खूप प्रभावी हे 3 गुरुवारचं व्रत आहे। या 3 गुरुवारच्या व्रताने तुमची ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा तर लवकरात लवकर पूर्ण होतीलच, पण स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद हा तुमच्यावर अखंड राहणारच आहे। तर हे स्वामींचे 3 गुरुवारचे व्रत कसे करायचे, त्याचे काय अटी नियम काय आहे, हे सर्व काही आज या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे। त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर बघा, चला तर मग या व्हिडिओची म्हणजे सुरुवातच खूप महत्त्वाची आहे। या सेवेचं नेमके अटी काय ते आपण जाणून घेऊया। बघा, तुम्हाला काय करायचं आहे, स्वामी महाराजांचे 3 गुरुवार करण्यासाठी तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आवर्जून स्वामींचे हे 3 गुरुवारचे व्रत आवर्जून करा। आणि हे 3 गुरुवारचे व्रत करण्याआधी तुम्हाला ही सेवा कोणत्याही एका गुरुवारी सुरू करायची आहे आणि त्याच गुरुवारी तुम्हाला संकल्पही करायचा आहे। स्वामी महाराजांसमोर बसून तुम्हाला देवघरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो असणं खूप महत्त्वाचं असतं। तर ही सेवा करताना तुम्हाला आसन टाकून देवघरासमोर बसायचं आहे आणि तुम्हाला स्वामी महाराजांची छान अशी अभिषेक करून स्वामी महाराजांची तुम्हाला पूजा करायची आहे। आणि स्वामी महाराजांची पूजा झाल्यानंतर मग तुम्हाला या व्रताला सुरुवात करायची आहे। एक ताम्हण घ्यायचं आहे आणि ताम्हणामध्ये तुम्हाला उजव्या हातामध्ये अक्षदा, फूल आणि थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि तुम्हाला संकल्प सोडायचा आहे। संकल्प का सोडायचा आहे? कारण आपण जी काही सेवा करतो त्या सेवेला आपण बांधील राहतो आणि तीच सेवा आपण नित्यनियमाने सेवा करत असतो। त्याच्यामुळे जी काही तुमची इच्छा आहे ती इच्छा सांगून तुम्हाला संकल्प सोडायचा आहे आणि मग तुमचं नाव सांगा, तुमचं गोत्र सांगा, तुमची इच्छा सांगा आणि तो संकल्प म्हणजे उजव्या हातातील ते पाणी ताम्हणात सोडा आणि ते पाण्यानंतर तुम्ही झाडाला बुडाला ओतून द्यायचं। अशा प्रकारे हा झाला तुमचा संकल्प। संकल्प हा तुम्हाला पहिल्याच गुरुवारी करायचा आहे, नंतरचे 2 गुरुवार तुम्हाला संकल्प करायचा नसतो, पहिल्याच गुरुवारी संकल्प करायचा। आता याच्या अटी काय? तर बघा, तुम्हाला गुरुवार आपण प्रत्येक ज्या वेळेस म्हणजे 21 गुरुवार करतो, 51 गुरुवार करतो, 11 गुरुवार करतो किंवा 108 गुरुवार करतो, म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करतो, मग त्यावेळेस आपण काय करत असतो की दिवसभर जर उपवास केला तर दुपारी फराळाचं काही ना काही फराळ करतो, शाबू खातो म्हणा, भगर खातो, असं पदार्थ खात असतो। तर आपल्याला हे जे 3 गुरुवार आपण करणार आहोत तर या 3ही गुरुवारी तुम्हाला मीठ आणि तिखट डबल खायचं नाही, म्हणजेच तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी तुम्हाला गुरुवार सोडायचा आहे। मग तुम्ही दिवसभर फक्त फलाहार घ्यायचा आहे, फळं खायची आहे, तुम्ही सफरचंद खा, चकू खा, केळी खा, असे तुम्हाला फलाहार खायचे आहेत, म्हणजे तुम्हाला डबल मीठ आणि तिखट अजिबात खायचं नाही। त्यामुळे दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी तुम्हाला उपवास सोडायचा आहे। संध्याकाळी काहीतरी स्वामी महाराजांसाठी असं छान असं जेवण बनवायचं आहे, नैवेद्य बनवायचं आहे, गोडधोड तुम्हाला काहीतरी संध्याकाळी बनवायचं आहे, आरती करायची आणि स्वामी महाराजांना नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे। अशा प्रकारे ही तुमची गुरुवारची स्वामी महाराजांच्या नैवेद्याची ही झाली। मग आता तुम्हाला सेवा कोणती करायची आहे? बघा,
तुम्हाला पहिल्या गुरुवारी काय करायचं आहे, स्वामी महाराजांचा अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला संकल्प केल्यानंतर तुम्हाला जर ही सेवा सकाळी करणं शक्य असेल तर तुम्ही सकाळी करून घ्या. सकाळी जर करणं शक्य नसेल तर तुम्हाला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही ही सेवा करायची आहे. म्हणजेच 12 ते 1च्या दरम्यान तुम्हाला ही सेवा करायची नाही. मग तुम्ही कधीही करू शकतात. तर तुम्हाला ही सेवा करताना काय करायचं आहे, सर्वात आधी स्वामी महाराजांसमोर बसून तुम्हाला 3 वेळेस म्हणजे 3 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. आणि नंतर स्वामी चरित्र सारामृतामधले 1 ते 21 अध्याय असतात, तर त्याच्यातील 1 ते 7 अध्याय पहिल्या गुरुवारी वाचायचे आहेत. असं तुम्हाला प्रत्येकी गुरुवारी 7-7 अध्याय तुम्हाला पहिल्या गुरुवारी 1 ते 7, दुसऱ्या गुरुवारी 7 ते 14 आणि तिसऱ्या गुरुवारी 14 ते 21 अशी तुम्हाला प्रत्येकी 3 गुरुवारी 7-7 अध्याय वाचायचे आहेत. 3 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि 1 वेळेस श्री स्वामी समर्थ म्हणजे तारक मंत्र 1 वेळेस तुम्हाला म्हणायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला 3 गुरुवारी ही स्वामी महाराजांची 3 गुरुवारच्या व्रताची अशा प्रकारे सेवा करायची आहे. त्याचबरोबर ही सेवा करताना तुम्हाला मांसाहार कडक वर्ज्य करायचा आहे. 3 गुरुवार होईपर्यंत तुम्हाला मांसाहार करायचा नाही. त्याचबरोबर तुम्हाला जर परान्न जर स्किप करणं शक्य झालं तर तुम्ही परान्नसुद्धा घ्यायचं नाही. त्याचबरोबर प्रवास जास्तीत जास्त जितका होईल तेवढा टाळायचा. जर शक्य नसेल तर काही हरकत नाही. अशा प्रकारे पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे मांसाहार हा तुम्हाला कडकडीत वर्ज्य करायचा आहे. ह्या 3 गुरुवारच्या व्रताची सेवा होईपर्यंत खूप म्हणजे खूप प्रभावी हे गुरुवारचं व्रत आहे. जो कोणी श्रद्धेने अंतकरणातून विश्वास ठेवून हा गुरुवार जो कोण करतो त्याला या गुरुवारची प्रचिती ही येते म्हणजे येतेच. भलेही तुम्ही खूप गुरुवार केले असेल, खूप 21 गुरुवार 11 गुरुवार केले असतील, पण तुमच्याकडून जर काही राहून गेलं असेल तर तुम्ही या 3 गुरुवारी ह्या आवर्जून सेवा करा आणि याचे पूर्ण अटी नियमासहित ही सेवा करा. बघा, या सेवेचं छान असं तुम्हाला फळ हे मिळणार म्हणजे मिळणारच. आणि ही सेवा झाल्यानंतर शेवटच्या गुरुवारी जे काही तुम्हाला शक्य होईल, स्वामी महाराजांच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापना दिवशीच म्हणा, तुम्हाला शेवटच्या गुरुवारी काय करायचं, तुम्हाला जर कोणी लहान मुलं जेवू घालणं शक्य होईल किंवा कोणीतरी जेवू घालणं शक्य होईल तर तुम्ही जेवू घाला. नाही तरी फक्त स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये, मठामध्ये, मंदिरात जाऊन जे काही तुम्हाला दानधर्म करणं शक्य होईल ते दानधर्म करा. त्या दिवशी स्वामी महाराजांचे आवडते बेसनाचे लाडू बनवा, गव्हाची खीर बनवा किंवा शिरा बनवून काहीतरी गोडधोड बनवून स्वामी महाराजांची संध्याकाळी आरती करून स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवून नंतर सर्वांनी घरातल्यांनी तो नैवेद्य ग्रहण करा आणि सर्वांनी मिळून जेवण करा. अशा प्रकारे त्या दिवशीचा शेवटचा गुरुवार तुम्हाला सोडायचा आहे. बघा, तुम्ही ज्या इच्छेसाठी हे व्रत करत आहे, ज्या इच्छेसाठी हा 3 गुरुवारचं व्रत केलं आहे, ती व्रत तुमची, ती इच्छा तुमची लवकरात लवकर पूर्ण होणार म्हणजे होणार. खूप म्हणजे खूप या स्वामींच्या 3 गुरुवारच्या व्रताची प्रचिती खूप म्हणजे खूप छान अशी तुम्हाला येणार म्हणजे येणारच. तर हे 3 गुरुवार करा आणि तुम्ही स्वामी महाराजांचा चमत्कार बघा. तुम्हाला याची छान अशी अनुभूती, छान अशी प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. तर असा होता 3 गुरुवारच्या व्रताची सेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.